आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बंधू, इथे रुद्रला कसल्याच गौरीच्या खानाखुणा दिसता कामा नाही. ही रूम रिकामी कर आणि सगळं फेकून दे, कळलं? दरबार, माझं खरंच चुकलं. मी मुद्दाम नाही केलं हे तुम्हाला पण माहितीये, पण तरीही मी तुमची मनापासून माफी मागते. माझ्या जागी तुमची मुलगी असती तर तिला नसतं का तुम्ही माफ केलं? असं खोटं बोलायला शिकवलं तुला? हा, मोठ्यांची मस्करी अशी करतात का? खोटं बोललीस का? खोटं बोललीस? दुःख वाटून कमी होतं, असं स्वतःला कोंडून स्वतःला त्रास करून रडून नाही. मुलगी म्हणता ना मला? वाईट मुलगी आहे तिच्यामध्ये. आता मला माझी मुलगी दिसायला लागली. पाय पड चंदू काकांचा, आशीर्वाद घे. ए असू दे. अरे काय बरं, सुखी राहा. हा, चंदू काका काय केलं ते? हे काय केलं मी? सगळ्याच अगरबत्ती गळून ठेवल्या, वाया गेल्या. आता ऑर्डर कशी पूर्ण होणार? बस 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 आधी बस बस, काही होत नाहीये. बस बस पडशी असली सावकाश. चंदू वाढ. हा वाढ वाढ आधी. ओय शाबास. हे गौरक्का, अगं रडतेस कसली? बाळात नको मनाला लावून घेऊ. अगं नावाचं काय आहे? ते येतं राहतं जातं. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? या व्यवसायाला तू सुरुवात केली आणि हे सत्य कधीच बदलणार नाही. काय माहित आता यांचं हे रडणं, हात जोडणं, माफी मागणं हे एखाद्या प्लॅनचा भाग असेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता चाल ठेवा इथून. नंदाई चंदूशेठना सांग नवीन मेड बघायला. नेमकं काय वाढून ठेवलंस तू माझ्या नशिबात?
अजून किती परीक्षा बघणार आहेस तू माझी? किती दिवस तू कसं हुलकावणी देत राहणार आहे मला? मी काय बिघडवलंय तुझं? का माझ्या वाटेत सतत काटे पेरत असतोस तू? का सांग ना, बोल ना काहीतरी. कसा मुकपणे बघत राहणार आहेस? बोल बरं, बोल. गौरीजी, दगड बोलत नसतात. कुठे चाललीस? आणि हा दगड काय बोलणार आहे? त्यापेक्षा मी बोलतो ना. मी भीक मागायला ठेवलेली, पैसे कमवायला ठेवलेली पोरगी तू पळव. अगं पोटावर पाय मारलास तू त्यांच्या. मग तुझा हा देव, हा देव तुला शिक्षा देणारच ना. पळवलं नाही, वाचवलं. मी तिला तिथून घेऊन गेले नसते ना तर जीव घेतला असता तिचा. आणि तुम्ही दोघं या माणसाची साथ देताय. पैशासाठी इतक्या खालच्या थराला कोणी जातं का? तू बिट्टीची आई म्हणून घेत असशील स्वतःला, म्हणून आपली आई बनण्याचा प्रयत्न करू नको. काय तुझं लेक्चर ऐकायला इथे आलेलो नाही. हे उपदेशाचे धडे आहेत ना, हे दुसऱ्या कोणाला तरी जाऊन दे, मला नाही. मला शहाणपणा नाही शिकवायचा. गप मुकड्याने बिट्टीला दे, मी इथून जातो. ते शक्य नाही. ए अगं, कशाला हे लोटणं गळ्यात बांधून घेते? हा, तुझ्या डोक्यावर नाही छप्पर आणि त्यात ही बॅग. कोणी सांगितलंय? हा, तू घेऊन जातोय तर जाऊ दे ना त्याला. हे बघ गौरी, झाला तेवढा तमाशा बास झाला आता. अहो, तुम्ही काही बोलणार आहे का नाही तुमच्या भाचीला? हा मग बोलतो ना. अगं ए गौरी, या बिट्टीच्या जाण्याचं काय वाईट वाटून घेते? हा, हे बघ तू माझं ऐक. माझं औषध आहे ना, ते तुला देतो, ते तू घे. ते घेतल्यानंतर बिट्टी कोण होती तुला आठवणार पण नाही. जाऊ दे, या पोरीला जाऊ दे, घेऊन जा. एकदा सांगितलं कळत नाही का? मी तिला जन्म दिला नसला तरी मीच तिची आई आहे, कळलं? गौरी, मी तुला शेवटचा आणि प्रेमाने विचारतो, बिट्टीला देणारेस का नाही? नाही. तू अशी नाही ऐकणार. बिट्टी, सोड तिला, सोड तिला. सोड तिला म्हटलं ना. तू तुला ना, तुला पुन्हा हातपाय तोडून सिग्नल वरच बसवतो, तेव्हाच अक्कल येईल तुला. कळत नाही ना असं तुला? कळत नाही ना? काय आई लावलंस? आता फक्त मी, कल्लू शेठ,
समजलं ना, फक्त मी. गप. आई करायचं नाही, गप बसायचं. तिची आई जिवंत आहे अजून. माझ्या मुलीच्या वाटेला कोणी गेलं ना तर जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही मी. परत माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही, लक्षात ठेवा. निघा इथून. निघा इथून, जायचं. नकोच ना ग. नको रडू रे. शांत हो बाळा, शांत. रुद्र, शांत हो ना, प्लीज रडू नकोस. मोकळं होऊ दे पुष्पा त्याला. मनात जे काही असेल ते वाहून जाऊ दे. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं अशी व्यक्ती आयुष्यातून गेल्यावर त्रास तर होणारच ना. रडू दे त्याला. बाबांच्या आठवणीत त्यांना नाही.
मोठे असते तर त्यांनी मला नक्कीच समजून घेतलं असतं. माफ कर मला, मी तुला नाही समजून घेऊ शकले. बाळा, मला कळायला हवं होतं तुला काय वाटतंय. तुझ्या प्रेमाला हट्ट समजले मी. तू आताताईपणा करतोयस असं वाटत होतं रे मला. आज तू प्रेम गमावल्यावर कळतंय की तुझं किती प्रेम होतं रे गौरीवर. तू चुकीचा नव्हतास. आम्ही तुला समजून घेण्यात चूक केली रे. आपल्या माणसांना गमावण्याचं दुःख मोठं असतंय कळतंय मला. पण मी तुला कसा धीर देऊ रे, कसं सावरू तुला. सगळ्यात जास्त दुःख कधी होतं माहितीये नंदाई? ज्या माणसावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तोच माणूस आपल्याला फसवून जातो ना तेव्हा. माझं खूप प्रेम होतं गौरीचेवर. आणि पिट्टी पार्टनर बनायची ती मला. मला त्यांचं माझ्यावर पण हे सगळं खोटं आहे ना नंदाई? खोटं आहे हे सगळं. रुद्र, शांत हो ना. नाही, मी या वाटेलाच जायला नको होतं. तू का नाही अडवलंस मला पुष्पा? तुला माहितीये ना माझ्या नशिबात प्रेम नाहीये. मला नव्हतं गुंतायचं कोणात, तरी मी का गुंतलो? मी जसा होतो तसाच बरा होतो. पुन्हा पुन्हा त्याच खस्ता खाण्यापेक्षा एकटं होतो ते. बस झालं. पण आता बस झाला हा इमोशनल ड्रामा. आता कधीच कुणाच्यात अडकणार नाही मी. जिवंत प्रेत म्हणून जगत राहीन. नकोय मला कुणाचं प्रेम, कुठलाच आनंद,
कुठलंच नातं